विद्यार्थी आणि पालक मित्रांनो नमस्कार। आज आपण विशेष करून जाणून घेणार आहोत कर्नाटकच्या बीएमएस संदर्भामध्ये। जसे की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आज बीएमएस चा विचार केला 315 ते 325 मार्कांना महाराष्ट्राचा कट ऑफ येईल आणि विद्यार्थी संख्या तेवढी घेऊन ते कॉलेजेस फुल होऊन जातील। मग पर्याय राहतो महाराष्ट्रात ऍडमिशनसाठी इन्स्टिट्यूशनल कोटाचा। 3 पट फीज द्या अथवा मग डीम विद्यापीठांमध्ये 5 ते 7 लाखापर्यंतच्या वार्षिक फीज आपल्याला भराव्या लागतात। हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे। सगळ्यांना एवढ्या फीज भरणं शक्य होणार नाहीये। तर मग एक चांगला अल्टरनेटिव्ह म्हणजे कर्नाटक आहे। पहिली गोष्ट म्हणजे कर्नाटकचा जर विचार केला तर कर्नाटक राज्यांचे जे कॉलेजेस आहेत त्याचे एनएबीए अक्रेडिशन बऱ्याच कॉलेजला आहे। त्यासोबतच NIRF चं रँकिंग कर्नाटकातल्या बऱ्याचशा कॉलेजेसला आहे। त्यासोबतच आयुर्वेदाचा तिथला दर्जा जर पाहिला तोही चांगल्या प्रकारचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आर्थिक दृष्ट्या जर आपल्याला विचार केला तर सुलभ हप्त्यांमध्ये फी भरण्याची जी फॅसिलिटी आहे ती कर्नाटक राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तिथे सुलभ हप्त्यामध्ये आपल्याला फी भरता येते। जर विचार केला बहुसंख्य जे कॉलेजेस आहेत ते आपल्याला 4 लाखाची इन्स्टॉलमेंट देतात आणि फार विशिष्ट केसमध्ये आपल्याला पहिली इन्स्टॉलमेंट 6 लाखाची भरावी लागते। परंतु दुसरं तिसरं आणि चौथं वर्ष आहे त्याच्या ज्या इन्स्टॉलमेंट आहे त्या ह्याच्यापेक्षा कमी रकमेच्या आहेत। आपल्याला लक्षात आलं असेल की महाराष्ट्राच्या तुलनेत ही जी मी आपल्याला अमाउंट सांगतोय ती कमी स्वरूपाची असणार आहे। कर्नाटकचे मिनिमम पॅकेज आहे 14 लाख। सो आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की आता 24 तारीख जी आहे जुलै महिन्याची 24 तारखेच्या सकाळी 11 पर्यंत कर्नाटकची एंडिंग डेट दाखवली गेलेली आहे। सो विद्यार्थी आणि पालकांना आमची एक विनंती आहे की शक्यतो 23 तारखेच्या रात्रीपर्यंतच आपण कर्नाटकचा फॉर्म भरणं हे आपल्याला उचित ठरणार आहे। कारण की ऐनवेळी जर सर्व्हर प्रॉब्लेम झाले तर आपला फॉर्म कंप्लीट होऊ शकत नाहीये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता फॉर्म भरल्यानंतर आपल्याला काही दिवसांनी म्हणजे एमबीबीएसचा ज्यावेळी फॉर्म चालू होईल जवळपास एक त्याला 20 ते 30 दिवस पण जाऊ शकतात। त्यावेळी आपल्याला चॉईस फिल करावी लागू शकते, एमबीबीएस असो किंवा बीएमएस ची असो। तर मधल्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतोय की विद्यार्थी आणि पालकांना आम्ही बिदर, बेळगाव, बँगलोर, मँगलोर या भूभागातली जी कॉलेजेस असणार आहेत या एरियामधली जी कॉलेजेस असणार आहेत ठराविक तिथे विद्यार्थी आणि पालकांना कॉलेजच्या जे प्रशासन आहे, सर आहेत, प्राचार्य आहेत, डीन आहेत त्यांच्याशी आपला संवाद होईल आणि तुम्हालाच कॉलेजेस कोणती चांगली तुमचे डाऊट्स तिथे क्लिअर होतील, जेणेकरून आपल्याला ऍडमिशन प्रोव्हिजनल स्वरूपाचं तिथे एक ऍडमिशन घेणं आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये आपलं एक स्थान निश्चित करणं आणि प्रवेश आपला जवळपास निश्चित करणं हे आपल्याला सोयीचं होणार आहे। सो मी विद्यार्थी आणि पालकांना विनंती करतो की आपण कर्नाटक राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजे 213 मार्कांपासून ते 300 मार्कांपर्यंत जे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी कर्नाटकच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण सामील व्हावं याचं आम्ही एक नम्र आवाहन करतो आणि आम्हाला दिलेल्या क्रमांकावरती त्वरित संपर्क करावा। धन्यवाद।